महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व. पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकिस्तानला दणका. पाकिस्तानी नागरिकांचा विजा बंद. अटारी वाघा बॉर्डर 1 मे पर्यंत बंद, तर सिंधू जल कराराला स्थगिती. परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषदेत घोषणा. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला सडेतोड उत्तर दिलं जाईल. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा. धर्म विचारून पर्यटकांना मारलं, संपूर्ण जग बघेल असं उत्तर देणार. राजनाथ सिंह यांचं वक्तव्य. केंद्र सरकारनं आज पुन्हा बोलावली सर्वपक्षीय बैठक. राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत खरगे आणि राहुल गांधीही सहभागी होण्याची शक्यता. जम्मू काश्मीरमध्ये अडकलेले पर्यटक महाराष्ट्रात परतले. रात्री विशेष विमानानं सर्व प्रवासी स्वगृही दाखल. पहलगाममधील हल्ल्याच्या विरोधात देशात संतापाची लाट. आज डोंबिवली, परभणी आणि मालेगावमध्ये बंदची हाक. संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटेंचं पार्थिव पुण्यात दाखल. थोड्याच वेळात होणार अंत्यसंस्कार. कुटुंबांना अश्रू अनावर. मोठा बंदोबस्तही तैनात. हेमंत जोशी, अतुल मोने आणि संजय लेले यांना अखेरचा निरोप. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतलं पार्थिवाचं दर्शन. पीडित कुटुंबाचं केलं सांत्वन. दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या दिलीप देसलेंच्या पार्थिवावर पनवेलमध्ये शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार. कुटुंबियांसह नातेवाईकांचा फुटला अश्रूंचा बांध. पहलगाम हल्ल्यात मारले गेलेले नौदल अधिकारी विनय नरवाल यांना अखेरचा निरोप. पत्नी हिमानीचा सल्यूट करत पतीला अखेरचा निरोप. भारतातील मुस्लिमांवर अन्याय झाल्याची भावना. हल्लेखोरांना वाटलं की मुस्लिमांसोबत चुकीचं घडतंय. रॉबर्ट वाड्रा यांचं वादग्रस्त वक्तव्य. तर वाड्रांनी माफी मागावी, भाजपची मागणी. पहलगाममधील हल्ल्यानंतर एनआयए कडून तपास सुरू. तपास यंत्रणा आज घटनास्थळी जाऊन करू शकतात सीन रिक्रिएशन. आणि आयपीएलच्या मैदानात पहलगाम हल्ल्याचा निषेध. काळीपट्टी बांधून मैदानात उतरले खेळाडू. मुंबई आणि हैदराबादच्या खेळाडूंनी सामन्याआधी वाहिली श्रद्धांजली.